नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला क्लास सेकंडची कम्प्युटर हे बुक आहे ते शिकवणार आहे। तर सर्वांनी फर्स्ट लेसन आहे तो समजून घ्यायचा। उद्या मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर देणार आहे। तर बघा बुकमध्ये पहा अशा प्रकारची आपली बुक आहे। सेकंड स्टँडर्डची पहा 2 लिहिलेलं आहे। पहा क्विकल स्टॅट बुक आहे आपली। पहा ह्याला आपलं फर्स्ट पेज। चलो तर आता जाऊ आपण फर्स्ट लेसन। बाय इथं कंटेंट्स दिलेले आहे, कोणते किती लेसन आहे तर आपल्याला 7 लेसन आहे। तर आपला फर्स्ट लेसन बघा, नो युअर कम्प्युटर। नो युअर कम्प्युटर म्हणजे तुम्हाला माहीत आहे का कम्प्युटर। बघा तर बघा, कम्प्युटर इज अ मॅनमेड मशीन विच रन ऑन इलेक्ट्रिसिटी। कम्प्युटर हा मॅनमेड बनवलेला म्हणजे माणसाने बनवलेला आहे मशीन आहे। ते कशावर चालते ते इलेक्ट्रिसिटीवर चालते। That's why it is called any electronic machine. That's why it is called any electronic machine. यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक मशीन म्हणतात। It is a wonderful machine as it can do so many types of work for us. या अशी युनिक जे मशीन आहे त्याने आपण वेगळे कामं करू शकतो। It does not do any of its own, but it needs our introduction to work with. But it does not do anything of its own. म्हणजे ते कधीच स्वतःने त्यांची कोणतीही गोष्ट करू शकत नाही। But it need our introduction to work with. म्हणजे आपण जे हा इंट्रोडक्शन देऊ तेव्हाच ते मशीन वर्क कर। नंतर आहे स्मार्ट मशीन। म्हणजे स्मार्ट मशीन आहे आता बघा, कम्प्युटर हॅज मेनी स्पेशल फीचर्स। कम्प्युटरला खूप अशा फीचर्स आहेत। बुक उलटी झाली ती तर बघा, मी सॉरी म्हणून राहिलो पण बुक सरळ केली मी। विच मिस्टेक इट अ स्मार्ट कम्प्युटर। कोणती सॉरी विच मेक इट अ स्मार्ट कम्प्युटर। त्यानेच ते स्मार्ट मशीन बनते। कम्प्युटर म्हणतो मशीन। ओके, देयर आर ॲज फॉलो। पहा काही इथं दिलेलं आहे स्मार्ट मशीन। इट हेल्प टू डू अवर वर्क व्हेरी क्विकली बिकॉज ऑफ इट्स स्पीड वर्किंग स्पीड। म्हणजे की इट हेल्प टू डू अवर वर्क म्हणजे हे आपले कामात मदत करते। व्हेरी क्विकली म्हणजे एकदम जोरात। बिकॉज ऑफ इट्स म्हणजे कारण त्यांची जे फास्ट वर्किंग स्पीड म्हणजे त्यांची जे काम करायची जे स्पीड आहे ते कशी आहे तर फास्ट आहे। त्याच्यानंतर आहे बा, इट नेवर मेक एनी मिस्टेक। तो कधीच मिस्टेक करत नाही। वाईल डूइंग अवर वर्क आपलं काम करताना तो कधीच मिस्टेक करत नाही बा। 3 नंबरचा पॉइंट, इट हॅज मेमरी लाईक अस। त्यांना मेमरी आहे तर बघा आता अस वेअर इज कॅन स्टोअर अवर इन्फॉर्मेशन। ते कुठे आपली इन्फॉर्मेशन सुद्धा स्टोअर करू शकतात की आपलं नाव काय आहे, आपण कुठे राहतो ते। इट कॅन डू व्हेरियस ऑफ ऑब्जेक्ट्स जॉब्स फॉर अस to solve our different types of problems. म्हणजे आपण व्हेरियस असे जॉब मध्ये आहे तेच जॉबचे जे प्रॉब्लेम आहे सॉल्व करण्यासाठी आपण कम्प्युटरचा यूज करू शकतो। स्मार्ट मशीन सॉरी काय टाइप्स ऑफ कम्प्युटर आहे। कम्प्युटरचे काही प्रकार दिलेले बघा। कम्प्युटर आर अवेलेबल इन डिफरंट टाइप्स। कम्प्युटर हा किती डिफरंट प्रकारात अवेलेबल झालेला आहे। अँड साईज आणि त्यांच्या ज्या साईज आहे म्हणजे साईड आहे त्या भी वी कॉल्ड देम बाय डिफरंट नेम्स डिपेंडिंग ऑन देअर फीचर्स। लाईक आपण त्यांना वेगळे नाव दिलेले आहेत त्यांचे फीचर्स नुसार। हे झालं पेज नंबर 5। आता पेज नंबर 6 वरती आता बा आपल्याला काही दिलेले आहे त्यांचे फीचर्स नाव। तर बा पहिला आपला डेस्कटॉप म्हणजे आपले साधा कम्प्युटर समजलं। तर आता डेस्कटॉप बद्दल इन्फॉर्मेशन दिलेले बघा। This
are also known as PC or personal computer. याला PC सुद्धा म्हणतात किंवा पर्सनल कम्प्युटर बी सुद्धा म्हणतात. तर पीसीचा फुल फॉर्म पेपर मध्ये आला तर काय लिहिसान? पर्सनल कम्प्युटर. समजला? तर आता बघा, वी कीप देम ऑन द डेस्क और टेबल. ते आपण डेस्क आणि टेबलवर ठेवू शकतो. बिकॉज ऑफ देअर बिग साईज. त्यांची साईज कशी आहे? तर मोठी आहे. दे कॅनॉट बी मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ते कधीच त्यांच्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर लॅपटॉप. लॅपटॉप सर्वांनी बघितलेलं आहे बघा, अशा प्रकारचं लॅपटॉप आहे. तर बघा, दिस टाइप ऑफ कम्प्युटर आर लाइटर अँड स्मॉलर इन साइज. ह्या टाइपचा कम्प्युटर खूप हलका आणि स्मॉल साईजचा आहे. वाईल युजिंग वी कॅन इझिली कीप देम इन अवर लॅप. त्या आपण कॅरी करून इझिली आपल्या लॅब मध्ये आणू शकतो. वी कॅन इझिली कॅरी देम विथ अस व्हाईल ट्रॅव्हलिंग. म्हणजे आपण त्याला इझिली कुठेही नेऊ शकतो. त्या कम्प्युटरला आपण फिरायला जायच्या वेळेस बी त्याला नेऊ शकतो. द improper model of a laptop is called notebook. त्या improper मॉडेल लॅपटॉपला नोटबुक सुद्धा म्हणतात. तर बघा आता टॅबलेट. टॅबलेट ऐकलेला असेल बघा, असा दिसते तो टॅबलेट बघा. दिस आर स्मॉल. तो कसा आहे? स्मॉल आहे. हेल्ड जे ऑफ कम्प्युटर विच आर बिगर दॅन अ मोबाईल फोन. हा स्मॉल असतो. These are small. तो स्मॉल असतो. हँड हेल्ड टाइप ऑफ कम्प्युटर म्हणजे आपल्या हँडच्या मदतीने आपण तो कम्प्युटर चालवतो. विच आर बिगर दॅन मोबाईल. तो मोबाईल पेक्षा मोठा असतो. टॅबलेट्स हॅव टच सेन्सिटिव्ह स्क्रीन विच इज यूज टू वर्क ऑन इट. म्हणजे टॅबलेट अशी गोष्ट आहे ते टच म्हणजे त्याला सेन्सेस असतात की त्या टच केल्यामुळे आपण टच केली की स्क्रीन तो मोबाईल आणि वर खाली कुठेही जाऊ शकते. आपण त्या ऑप्शनवर टच करू तिच्या जाता. त्याच्यानंतर हा स्मार्टफोन. स्मार्टफोन म्हणजे आपला जो साधा मोबाईल सर्वांकडे आहे. तर आता बघा, दिस आर मोबाईल फोन. तो काय आहे? मोबाईल फोन आहे. विथ द फीचर्स ऑफ टच स्क्रीन कम्प्युटर. हा कसा फीचर आहे? तर टच स्क्रीन कम्प्युटरचा हे आहे तो फीचर्स आहे. दिस आर स्मॉलर दॅन अ टॅबलेट. तो टॅबलेट पेक्षा स्मॉल आहे बट कॅन परफॉर्म ऑल दीज जॉब्स. पण तो चांगल्या प्रकारे त्याचे काम करतो. विच वी डू ऑन अ कम्प्युटर. ते आपण कम्प्युटर सुद्धा करू शकतो बा. आता इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, मी समजून सांगतो. घरी जाऊन करून घ्यायची बा. घरीच आहे तुम्ही तर करून घ्यायची बा. कम्प्लीट दिस पिक्चर. हे पिक्चर कम्प्लीट करा बाय ड्रॉइंग द लाईन. लाईन ड्रॉइंग केल्यानंतर लाईन ड्रॉ करायची अक्रॉस द डॉट म्हणजे त्या डॉट वरील. अँड फिल इन दिस द कलर ऑफ युअर चॉईस. आणि तिच्यात तुमचा आवडता कोणताही कलर भरून टाकायचा. त्याच्यानंतर बघा, हे दोन पिक्चर दिलेला आहे, एक टॅबलेट आहे आणि एक लॅपटॉप आहे. आता बघा खाली आहे कम्प्युटर्स इन अवर डेली लाईफ. म्हणजे आपल्या दररोजच्या कम्प्युटर डेली लाईफ म्हणजे आपल्या दररोज जीवनातील कम्प्युटर बघा. Nowadays most of electronics gadgets which we use in our home like LCD, refrigerator, microwaves, mobile phone, washing machine, etc. म्हणजे आपण आपल्या दररोजच्या याच्यात आपण इलेक्ट्रिक सामान घेतो. जसे की LCD, रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज, मोबाईल फोन, मायक्रोवेव्ह, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन या आपण यूज करतो. कशावरती? आपल्या इलेक्ट्रिसिटीवरती बा. ह्या कम्प्युटर इन दे. त्यांच्यामध्ये कम्प्युटर सुद्धा आहे बा. बिकॉज ऑफ दिस कारण त्याच्यात
दे वर्क स्मार्टली, ते कशी वर्क करतात स्मार्टली टू मेक अवर वर्ड इझिली, कसं आपले वर्ड इझिली करायला बा. याला एलसीडी म्हणता, याला रेफ्रिजरेटर म्हणता, याला वॉशिंग मशीन म्हणता आणि याला मायक्रोवेव्ह म्हणता. आता हे टीचरसाठी आहे. माझ्या मोबाईलवर फोन आलेला होता म्हणून मी व्हिडिओ पॉज केला. तर सॉरी तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल तर तो आता तुमच्या व्हिडिओत येणार, सॉरी. तर आता आपली एक्सरसाइज आहे. मी तुम्हाला उद्या ब्रेन बूस्टर हे देणार आहे. तर हे अथर्वची इनकम्प्लीट आहे. तर मी तुम्हाला मग आपला मॅथ अँड कम्प्युटर हा लेसन तुम्ही वाचून घ्यायचा बघा. मी तुम्हाला याचे हे देत आहे बा, व्हिडिओ देत आहे. ते व्हिडिओ तुम्ही वाचून घ्यायचे बा. वाचून घ्यायचं लेसन म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. म्हणून मी तुम्हाला सेकंड लेसनचे हे तुम्हाला मी दाखवत आहे बा. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी समजून घ्यायची आणि काय गडबड असेल तर मला कमेंटमध्ये सांगून द्यायची. समजलं मुलांना? हां वा, हे लिहू नका बरं, हे चुकलेलं आहे बा. सेकंड लेसन दाखवला. आता फर्स्ट लेसन डबल एकदा रिवाईज करतो, म्हणजे हे करतो, त्याला दाखवतो मी बा. इथं टीचरसाठी टिप आहे. त्याच्यानंतर इथं कम्प्युटर आहे. इथं तुम्हाला ड्रॉ करायचं बा. स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप. त्याच्यानंतर आपला फर्स्ट लेसन युअर कम्प्युटर, स्मार्ट मशीन झाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.